वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर मग पॉवरफुल लोकांच्या मदतीनेच हा विषय तिकडे मार्गी लागू शकतो। त्यामुळे पंतप्रधान साहेब असतील, त्यानंतर अमित शहाजी असतील, मुख्यमंत्री तर आहेतच इन्व्हॉल्व, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेतच, पण त्याच्याच बरोबर विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधीजींना सुद्धा मोठ्या प्रमाणात विश्वासात घ्यायची जरूरत आहे। जी कमिटी आम्ही म्हणतोय त्याचे प्रमुख हे राहुल गांधीजीच तिथे झाले पाहिजे आणि पारदर्शक पद्धतीने या गोष्टी होणं महत्वाचं आहे। आम्हाला घाई याच्यासाठीच आहे, आम्ही पाठपुरावा एवढा वेळ याच्यासाठीच करतोय की कागदपत्राची पूर्तता म्हणजे कागदपत्र जे इनकम्प्लीट आहेत, नाहीतर या सगळ्या जो काही तिथं प्लॅन झाला होता, नाहीतर कॉन्स्पिरसी झाली होती, त्या सगळ्या गोष्टीला कागदपत्राचा जो जोड द्यावा लागतो ती कागदपत्र आता ऑफिसमध्ये बसून डीजीसीए आणि VSR हे दोघं एकत्रित करतायत आणि ते व्हावं आणि त्यांना वेळ मिळावा म्हणून हा खटाटोप आणि ही एन्क्वायरी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जातो। राहुल गांधीजींच्या जवळच्या गेल्या वेळेस जेव्हा गेलो होतो तेव्हा आमची भेट झाली होती। त्यांचं मत आलं होतं की 9 तारखेला जेव्हा अधिवेशन पार्लमेंट सुरू होईल त्याच्या आसपास आपण तिथे भेटूया। आता उद्या 7 तारीख आहे, 7, 8, 9 मी स्वतः दिल्लीत आहे, 10 लागलं तर 10ला सुद्धा तिथं आहे। केजरीवाल साहेबांनी उद्याची वेळ दिलेली आहे। त्याच्याच बरोबर आपले SP चे जे प्रमुख आहेत अखिलेश भाई ते सुद्धा आम्हाला वेळ देणार आहेत। आम्ही तृणमूल काँग्रेस पार्टीच्या प्रमुख आमच्या ताई त्यांची सुद्धा वेळ त्या ठिकाणी मागितलेली आहे। आता कशी वेळ मिळेल त्या पद्धतीने तिथं जाऊन त्या लोकांना आम्ही भेटू। जय पवार आवाज उठवतो, जय पवारांनी ट्विट देखील केलं, आवाज उठवतो, मात्र पार्थ पवार असतील, सुनेत्रा वहिनी असतील, त्यांनी मौन बाळगलं। ते सगळ्यांची वेगळी स्टाईल असू शकते। समजा काकी पदावर असल्यामुळे त्यांना काय गोष्टी बोलता येत नसाव्यात। आता पार्थ तसं बघितलं तर कालच खासदार झालेला आहे, त्यामुळे त्याला काय गोष्टी बोलता येत नसतील, पार्टीची जबाबदारी असेल। जय तसा राजकारणात नसल्यामुळे जसं महाराष्ट्रातील सामान्य जनता राजकारणाची काही घेणं नाही, ते प्रेमाने आदराने अजितदादांसाठी त्या ठिकाणी लढतायत। त्यामुळे जय राजकारणात नसल्यामुळे त्याचं मन हे फार तसं साफ असल्यामुळे तो त्या ठिकाणी व्यक्त होत आहे। त्यामुळे सगळेच लोक आपापल्या लेवलला तिथं भूमिका मांडत असतील, काही लोक ओपनली बोलतात, काही लोक बोलू शकत नाही। आम्ही विरोधात असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी लढतो आणि आज चुकून आम्ही सत्तेत असलो तरी सत्तेला आम्ही लाथ मारली असती, पण दादाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला असता। सीआयडी फक्त तपासात वेळ काढूपणा करते का? प्रगती काही तपासात होताना दिसत नाहीये, याबाबत 100% वेळखाऊपणा तिथं चालू आहे। पूर्वी महिनाभर ते का थांबले? AIB चा रिपोर्ट यावा म्हणून थांबले। आता AI चा रिपोर्ट जो आलाय तो असे फालतू आलेला आहे, चिरकुट आलेला आहे, त्यात काही त्याच्यामध्ये मिळणार नाही। आता त्यांनी एन्क्वायरी सुरू केलेली आहे। आपण एन्क्वायरी करत असताना तो जो रिपोर्ट दिलाय